जे या भोजनदानातनं प्राप्त झाले हे पुण्य मर्यादित राहत नाही. भोजनदान तुम्ही एका चिवरदारांना भोजनदान दिलं म्हणजे 10,000 लोकांना भोजनदान दिल्याचं एवढं पुण्य पदरी प्राप्त होतं. हे लोक भोजन करतील ना, भोजनात मीठ कमी झालं, तिखट कमी झालं, मनातल्या मनात तरी बोलतील, आम्ही कोणाकडे तक्रार करू? जे आलं निमूटपणे खाऊन जायचे, तक्रार नाही करा. तर हे जीवनचर्या, अन्न, वस्त्र, निवारा आणि औषध या चारही निश्रयांची परिपूर्ती करण्यातनं सगळ्यात मोठं पुण्य कर्म संग्रहित होतं. म्हणून संघदान, संघाचं मोजण्याचं प्रमाण नाही आहे, पट्टी नाही आहे, वस्तुमान नाही आहे. म्हणून याची गणितात्मक तुलना करताना एका भिक्षूला भोजनदान दिलं तरी 10,000 लोकांना भोजनदान दिल्याचं पुण्य एवढं संग्रहित होतं. अन्न, भोजनदान करणं ही संघाटी, उत्तरासंघ, कमरबंद, अंतर्वासक, भिक्षापात्र, पाणी पिण्याचा प्याला, पाणी गाळण्याचं वस्त्र, फोफी, वस्त्रा, सुईसूत, फोफी आणि दात घासायचं मंजन, कपडे धुवायचं, ह्या 8 वस्तू या अट्टपरिष्कार म्हणतात. भिक्षूंना त्यांना राहण्यासाठी 7x12च्या कुट्या बांधून दिल्या, त्यांना ध्यान करण्यासाठी शून्यागार बांधून दिले, त्यांना विहार बांधून दान करणे. आणि हे अष्टपरिष्कार. औषध, जुनं औषध कोणतं होतं? कतिपय म्हणतात, ज्याला मोरारजीभाई देसाई प्राईम मिनिस्टर ते स्वतःचे मूत्र ग्रहण करत, बरं का. पण ते भिक्षूंचं औषध असायचं. त्यामुळं कधी कधी मग आमच्यासारख्या लेखकांनी, तुमच्यासारख्या लेखकांनी त्याला गोमूत्र म्हणून त्याचं भाषांतर, ते चुकीचं केलं. गोमूत्र न, समजा गोमूत्र जर ते औषध असतं तर आम्ही समजा आता मी बिमार पडल्यावर मी गायकडे जाईल का डबा घेऊन? लोक काय म्हणते? त्यामुळे निश्रय तुटणं म्हणजे आपण एखादी वस्तू मागणं. फक्त भिक्षूंना 2च वस्तू न मागता घेता येतात. कोणतं? दात घासाचं मंजन आणि हातपाय धुवायचं पाणी, बरं का. ह्या 2च वस्तूला हात लावता येते. दुसऱ्या वस्तूला हात लावलं ते चौर्य कर्मात मोडते, बरं का, बरं का. त्यामुळे दात घासायचं पाणी, दात घासायचं मंजन, हातपाय धुवायचं पाणी, एवढाच काय ते हात लावता येतं. बाकी वस्तूंना हात लावणं म्हणजे आपल्या कर्माच्या गाठी बांधणं, समजलं. म्हणजे एक भिक्षू निरोगी आहे आणि तुम्हाला वरण भात दे असं जरी म्हटलं ना, ते दूषित कर्म होतं. आमगंध म्हणतात त्याला. मांस मटण खाल्ल्यासारखं होतं. भिक्षाटनाला आलं आणि ते ग्रहण केलं ते निरामिष म्हणून होतं. पण वरण भात मागितलं ना तरी ते आमगंधामध्ये मोडतं. निरोगी राहिलं. मागणं नाही, निश्रय तुटतो. त्यामुळे ध्यानात बाधा निर्माण होतात. ध्यानात बाधा निर्माण होणं म्हणजे मार्गामध्ये अडचण निर्माण होणं, आपलं शील पालन करण्यामध्ये अडथळे निर्माण होणं, आपला समाधीचा अभ्यास करण्यामध्ये अडथळे निर्माण करणं, प्रज्ञा धारण करून विमुक्तीकडे जाण्याच्या प्रयत्नात अडथळे धारण करणं. त्याच्यामुळे हे मारबंधनच असतात. सक्काय दिठ्ठी, विचिकित्सा,